श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. आजची जी सेवा आहे ती अतिशय अतिशय महत्त्वाची आहे. आयुष्यातील कितीही कठीण काळामध्ये तुम्ही असाल, कितीही वाईट परिस्थिती तुमच्यावर असू द्या, कर्ज असू द्या, शत्रूचा त्रास असू द्या, कोर्ट कचेरी मागे लागलेली आहे, तुमचा काहीही दोष नाहीये, किंवा तुमच्यावर जळणारी, तुमचं वाईट चिंतणारी लोक काहीतरी बाधा, वाईट गोष्टी या करत आहेत, त्यामुळे तुमच्या घरामध्ये भांडणं होत आहेत, आर्थिक नुकसान होत आहे, व्यवसाय बसलेला आहे, नोकरी सुटलेली आहे, नवरा बायकोचे भांडणं होत आहेत, मुलं ऐकत नाहीयेत, वाईट व्यसनाला लागलेले आहेत, वाईट नादाला लागलेले आहेत, मिस्टर असतील, मुली असतील, घरामध्ये एकोपा नाहीये, सगळे एकमेकांच्या अंगावर खायला उठल्यासारखे उठतात, कोणीही कोणाशी प्रेमाने बोलत नाहीये, संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, तुम्ही माहेरी आहात, मिस्टर न्यायला येत नाहीयेत, थर्ड पार्टीचा इश्यू आहे, तुम्ही ज्या घरामध्ये राहता, ज्या वास्तूमध्ये राहता त्या जागेत दोष आहेत, वाईट शक्ती, वाईट बाधा याचा त्रास आहे, तुमच्या घरामध्ये आजारपण आहे, ट्रीटमेंट घेताय पण फरक दिसत नाहीये, पैसा येतो पण तो आजारपणाला जातो, लोकांचं कर्ज काढून कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे, कर्ज फिटण्याच्या ऐवजी वाढतच चाललेला आहे, जगावं की मरावं, पुढे काय करायचं हे कळत नाहीये, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आहात. तर या सगळ्या परिस्थितीमधून तुम्हाला बाहेर काढण्याची शक्ती, सामर्थ्य आज जी सेवा सांगणार आहे ती ठेवते. पण ही सेवा करण्याची एक पद्धत आहे, विशिष्ट असे नियम आहेत आणि विशिष्ट अशी वेळ आहे. यानुसार जर आपण ही सेवा केली तर याचे रिझल्ट आपल्याला मिळू शकतात, नाहीतर याचे उलट रिझल्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात. एवढी प्रभावशाली ही सेवा आहे. ही सेवा कोणीही करू शकतं, मुलं, मुली, ताई, दादा, अगदी कोणीही. म्हणजे मी करू शकते का असा प्रश्न विचारू नका, कोणीही करू शकतं. फक्त पिरियड्स असतील, सुतक असेल तर त्यामध्ये ही सेवा करायची नाहीये. हे नवरात्रीचे 9 दिवस आहेत. पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणि ही सेवा करायची. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला खूप छान अनुभव आला, तुम्हाला वाटलं की नाही मला ही सेवा करायची आहे, तर नवरात्री झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. किंवा तुम्ही कंटिन्यू कोणत्याही मंगळवारपासून, शुक्रवारपासून किंवा पौर्णिमेपासून 21 दिवसांचा संकल्प करून, 41 दिवसांचा संकल्प करून ही सेवा करू शकता. क्लिअर झालं? या पद्धतीने आता या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे. तर पहिल्याच दिवशी संकल्प करायचा, रोज संकल्प करायचा नाही. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये मी एवढे पाठ करेल, जसं की मी 21 पाठ करेल, 51 पाठ करेल, 108 पाठ करेल, या पद्धतीने संकल्प करायचा. किंवा मी रोज 1 पाठ करेल, या पद्धतीने सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता. सेवा कोणती आहे? ती म्हणजे ज्या सेवेने आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं फळ मिळेल, ते स्तोत्र म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र. ऐकायला खूप सोपं आहे, पण हे करण्याला, विशिष्ट पद्धतीने करण्याला जास्त महत्व आहे, नाहीतर याचे उलट परिणाम सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात. दुसऱ्यांचं वाईट करण्यासाठी जर आपण याचा पाठ केला तर हे सुरू असतानाच स्वतःवरच जे आपण दुसऱ्यांसाठी विचार करतोय ते आपल्या सोबतच घडताना आपल्याला बघायला मिळेल. एवढं प्रभावशाली असं हे स्तोत्र आहे. सिद्धकुंजिका स्तोत्राचं जर आपण पठण केलं तर दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं, 1 पाठ केल्याचं फळ आपल्याला मिळतं. दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण 13 अध्याय आहेत, तर ते पठण केल्याचं फळ आपल्याला मिळतं. बऱ्याच वेळेला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याची इच्छा आहे, पण आजारपण आहे, जास्त वेळ तुम्ही बसू शकत नाही, किंवा तुम्ही वर्किंग आहात, लहान बाळ आहे, तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू नाही शकत, तर अशा वेळेला तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता. कुलदेवीची सर्वात प्रभावशाली सेवा मानली जाते ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ, आणि ती आपल्या घरात, आपल्या वास्तूत ही सेवा होणं अतिशय गरजेचं आहे. पण काही कारणाने होत नाही, आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करू शकतो. सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करत असताना स्नान झालेलं असावं, शुद्ध, शुचिरभूत, स्वच्छ कपडे घालून आपल्याला या स्तोत्राचं पठण करायचं आहे. इतर स्तोत्रांचं पठण करताना, इतर सेवा करताना आपण ऐकतो बघा की कुठेही बसून केलं तरी चालेल, देवघरासमोर बसण्याची गरज नाही. पण ही सेवा देवघरासमोरच बसून करायची आहे. बेडरूम मध्ये, सोफ्यावर, बेडवर, अंथरुणावर बसून करायची नाहीये.
त्यानंतर ही सेवा करत असताना देवघरासमोर दिवा लावलेला असावा, अगरबत्ती लावलेली असावी, आपल्या खाली आसन घेतलेलं असावं आणि त्यानंतर ही सेवा करावी. त्यानंतर ही सेवा करण्याची योग्य वेळ म्हणजे बऱ्याच सेवा बघा, बऱ्याच सेवा आपण म्हणतो की दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार करा, पण ही सेवा करण्याची जी योग्य वेळ आहे ती म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्त, सकाळी स्नान वगैरे झालं, देवपूजा झालं की ही सेवा करणं, सकाळच्या ह्या 2 योग्य पद्धती. त्यानंतर संध्याकाळी जी दिवे लागणीची वेळ आहे त्या वेळेमध्ये जर आपण हा पाठ केला तर ती एक योग्य पद्धत आहे. ह्या 2 वेळेमध्येच आपण ह्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही संकल्पयुक्त करताय, पहिल्या दिवशी तुम्ही सकाळी केली तर अगदी 9 दिवस किंवा तुम्ही जेवढ्या दिवसाचा संकल्प केला आहे तेवढ्या दिवस त्याच वेळेला करण्याचा प्रयत्न करा. आता या 9 दिवसामध्ये तुम्ही 108 वेळा 51 वेळा सेवा करण्याचा संकल्प केला आहे, तर ते डिवाइड करा की रोज मी किती वेळा वाचल्यानंतर 9 दिवसामध्ये माझं 51 पाठ होतील, रोज मी किती वेळा पठण केल्यानंतर 9 दिवसांमध्ये माझे 108 पाठ होतील. त्या पद्धतीने डिवाइड करा आणि रोज तेवढ्या वेळा सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करा. खूप कमी वेळ लागतो, अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये 1 वेळा म्हणून होतं, पण शेवटी तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे, त्यानुसार आपल्याला वेळ लागू शकतो. आता हे स्तोत्राचं पठण झालं की आपल्याला अगदी साखरेचा किंवा फळाचा कशाचा तरी नैवेद्य दाखवायचा. जी काही आपली समस्या आहे ती स्तोत्र पठण करण्याच्या पूर्वी आई भगवतीला बोलून दाखवायची, स्तोत्र पठण सेवा झाल्यानंतर आई भगवतीला बोलून दाखवायची, नमस्कार करायचा, काही चूक भूल झाली असेल तर क्षमा करा, क्षमा माफी मागायची आणि आपलं आसन सोडायचं आहे. आता ह्याचे नियम काय आहेत तर हे स्तोत्र पठण करत असताना तेवढ्या दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. नॉनव्हेज, धूम्रपान, मद्यपान या गोष्टी सोडायच्या आहेत आणि शक्य असेल तर तुम्ही परान्न पण सोडू शकता. परान्न सोडलं तर खूप उत्तम आहे. बाकी दुसरे काही अवघड या सेवेचे नियम नाहीत आणि नियमांचं बर्डन सुद्धा घेऊ नका. आई भगवतीला पूर्णपणे शरण जा आणि श्रद्धेने विश्वासाने तुम्ही ही सेवा करू शकता. सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथामध्ये सुद्धा मिळेल. तुम्ही गुगलवर जाऊ शकता, गुगलवर तुम्ही सर्च करा सिद्धकुंजिका स्तोत्र, तुम्हाला PDF मध्ये मिळेल. त्याची प्रिंट काढून तुम्ही आणू शकता, ते वाचन करू शकता किंवा जिथे ग्रंथ वगैरे पूजा साहित्य मिळतं तिथे तुम्ही जा, तिथे अगदी 5-10 रुपयाला तुम्हाला छोटंसं सिद्धकुंजिका स्तोत्राचं पुस्तक मिळेल. या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे वाचन करू शकता. त्यामुळे अत्यंत प्रभावशाली सेवा आहे. पुढे काय करावं हे कळत नाहीये, तुम्ही संकल्पयुक्त आई भगवतीला शरण जा, सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करा. तुम्हाला आई भगवतीचा, आपल्या कुलदेवीची प्रचिती येईल, कुलदेवीचा अनुभव हा 100% येईल. आणि तुमच्या घरामध्ये जर आजारी व्यक्ती असेल, बाधा झालेली व्यक्ती असेल तर या स्तोत्राचा पाठ करत असताना समोर एका ग्लासामध्ये पाणी ठेवा, त्यावर आपला उजवा हात ठेवा त्या ग्लासवर. ग्लास कोणताही चालेल, स्टीलचा, ग्लासचा, काचेचा, मातीचा, कोणताही, त्याच्यावर उजवा हात ठेवा. सिद्धकुंजिका स्तोत्राचं तुम्ही जर संकल्प केला नसेल तर 11 वेळा पठण करा आणि त्या बाधित व्यक्तीला हे पाणी प्यायला द्या, त्याच्या अंगावर शिंपडा किंवा त्या आजारी व्यक्तीला हे पाणी प्यायला द्या, त्याच्या अंगावर शिंपडा. हळूहळू त्यांचा म्हणजे आजार कमी होत आहे, बाधा कमी होत आहेत, वाईट शक्ती दूर होत आहेत, याचा अनुभव तुम्हाला स्वतःला येईल. खूप प्रभावशाली अशी ही सेवा आहे. नक्की या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये सुरुवात करा. यानंतर ही पुढे करायची असेल तर ती कशी करायची याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे, तर त्या पद्धतीने आपण ही सेवा करू शकतो. श्री स्वामी समर्थ.